जिला प्लानिंग कमेटी का एक अहम इजलास आज दफ्तर जिला कलेक्टर के नियोजन भवन में मुनक़्क़द किया गया। मीटिंग की सदारत नांदेड़ ज़िले के राब्ता वजीर व रियासती वजीर माहौलियात रामदास कदम ने की, जबकि शुरा में नांदेड़ के नवमुंतखब रुकन पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर, हिंगोली के रुकन पार्लियामेंट हेमंत पाटिल, रुकन असम्बली डीपी सावंत, रुकन कानून साज कौंसिल अमर राजूरकर समेत ज़िले के तमाम अरकान असम्बली और प्लानिंग कमेटी के अरकान मौजूद थे। ज़िला प्लानिंग कमेटी के जायज़ा इजलास में पानी, रास्ते, बिजली, पीक बीमा ऐसे अलग अलग मसलों पर बहस हुई। बिजली सप्लाई कंपनी की जानिब से बिजली फराहमी में हो रही बार बार नाअहली पर मीटिंग में मौजूद अरकान ने इंतजामिया से सवालात पूछे, जिसके जवाब देने के लिए मुताल्लिका महावितरण कंपनी के अफसर मीटिंग में मौजूद नहीं थे, जिसकी वजह से इजलास के शुरा ने नाराज़गी जाहिर की, जिस पर रामदास कदम ने इस मामले में मुताल्लिका अफसरान की गैर मौजूदगी पर कार्रवाई करने का यकीन दिलाया। नांदेड़ जिले में इन दिनों किसानों के खर्च की माफ़ी के लिए पीक बीमा कंपनियों की जानिब से मुआवजा नहीं अदा करने का मसला मौजूद बहस बना हुआ है। इस मसले पर भी मीटिंग में जोरदार हंगामा हुआ। कांग्रेस के अरकान असम्बली ने किसानों में पीक बीमा और खर्च की फराहमी के मामले में बीमा कंपनियां और बैंकों की जानिब से इख्तियार की जा रही गैर संजीदगी पर सवालात उठाए, जिस पर रामदास कदम ने कहा कि ज़िले के हर तालुक़े में पीक बीमा कंपनी के दफ्तर खोलने के अहकाम दिए जा रहे हैं ताकि किसानों की शिकायतें फौरी दूर की जा सके। ज़िला कलेक्टर अरुण डोंगरे ने मीटिंग के दौरान मालूमात देते हुए कहा, ज़िला प्लानिंग बोर्ड के जरिए गुज़िश्ता साल 480.12 करोड़ फंड मौसूल हुआ था, जिसमें से 99% रकम खर्च की गई है। इस सिलसिले में तफसीलात बताते हुए उन्होंने कहा कि गोदावरी नदी को गंदगी से पाक करने के लिए 20 करोड़ रुपए खर्च किए गए। इस रकम के जरिए गोदावरी नदी में मिलने वाले छोटे छोटे नालों को बंद किया जा रहा है। इस मौके पर रुकन पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर ने कहा कि शहर के सीसीटीवी कैमरों की हालत ख़राब है और बहुत से कैमरे बंद पड़े हुए हैं। मीटिंग में गैर कानूनी तरीके से हो रही रेती की तस्करी के ताल्लुक से भी सवालात उठाए गए। इस मीटिंग में रुकन पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर, हिंगोली के रुकन पार्लियामेंट हेमंत पाटिल, रुकन असम्बली अमिता चौहान, रुकन असम्बली नागेश पाटिल, वसंतराव चौहान, प्रदीप नाइक, डॉक्टर तुषार राठौड़, सुभाष साबने, राम पाटिल रातोड़ीकर, अमर राजूरकर, जिला परिषद के सदर शांताबाई जवड़गांवकर, जिला कलेक्टर अरुण डोंगरे, जिला एसपी संजय जाधव, म्युनिसिपल कमिश्नर लहुराज माली, जिला परिषद के सीईओ अशोक काकड़े स्टेज पर मौजूद थे। मला वाटतं नांदेडमध्ये जिल्हा नियोजनची बैठक असली की संबंध महाराष्ट्राचं लक्ष या जिल्हा नियोजनच्या बैठकीकडे असते। मला वाटतं पहिल्यांदा ही बैठक अतिशय शांतपणे झाली। सगळ्यांनीच सहकार्य दिलं, सगळ्यांचेच मी आभार मानतो। मला वाटतं जिल्हा नियोजनची बैठक हा राजकीय आखाडा होऊ शकत नाही। इथं जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन करण्याचं काम ह्या सगळ्या बैठकीमध्ये केलं जातं। आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते आणि म्हणून त्याची जाणीव कदाचित आज सगळ्यांना झाली असावी असं मला निश्चितपणे वाटतंय। अनेक विकासाच्या बाबतीमध्ये इथं आज चर्चा झाली। विशेषतः फक्त वाळूबाबत, वाळू माफियांच्या बाबत जो विषय आज इथं चर्चेला आला होता, स्वतः जिल्हाधिकारी त्यामध्ये लक्ष घालत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक लोकांच्यावरती धाडी टाकल्या, अनेक लोकांच्यावरती कारवाई केलेली आहेत, अनेक लोकांना जेलमध्ये पाठवलेलं आहे आणि म्हणून त्यामध्ये कुणीही राजकारण करू नये असं कोण जर आपल्याला आढळलं तर ताबडतोब तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क साधा असं आवाहनच मी आज सभागृहामध्ये केलेलं आहे। आणि प्रत्येक आमदारांच्या माध्यमातून त्या मतदारसंघात आलेल्या विकासाचे कामं निश्चितपणे त्याला आपण प्रायोरिटी देतो आहे। आदिवासी भागामध्ये बजेटचं तरतूद कमी आहे असं लक्षात आणून दिलं असलं तरी स्वतः मी आदिवासी मंत्र्यांना आपण भेटू, आपण अधिक फंड आणू, मात्र आदिवासी विभागाकडे मुळीच दुर्लक्ष होणार नाही, अन्याय होणार नाही याची पूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे। उलट पक्षी या जिल्हा नियोजनच्या निधीमधून जास्तीत जास्त पैसा आदिवासी भागामध्ये कसा दिला जाईल त्याबाबत देखील दक्षता आपण आपल्याकडनं घेतली जाईल। वाळूच्या बाबतीमध्ये सरांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली, परंतु कारवाई झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा ते वाळू केंद्र रातोरात चालू होतात। हे प्रकार यापुढं तसं होणार नाही, याबाबतची दक्षता जिल्हाधिकारी घेतील। सर, माजी मुख्यमंत्र्यांनी आरोप केलेला आहे की प्रशासन आणि राजकीय पुढारी यांनी मिळून जनतेची लूट चालविली आहे, आपलं काय? नाही, माजी मुख्यमंत्री म्हणजे कोण, सुशीलकुमार शिंदे का? नाही, कसं आता विरोधी पक्षामध्ये बसल्यानंतर या सगळ्या गोष्टी बोलायला लागतात, ते चांगलं कसं म्हणतील, मग त्यांना विरोधी पक्ष म्हणून कसं म्हणता येईल? ते त्यांचं काम चोख बजावत आहेत, त्यांना शुभेच्छा।
पीक कर्ज फक्त 8% जिल्ह्यामध्ये आपलं झालेलं आहे. शेतकरी नाही, ही फार बाब संकटात अतिशय गांभीर्यानं आम्ही घेतलेली आहे. विशेषतः संबंध महाराष्ट्रामधल्या सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा पैसा निधी मिळाला पाहिजे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे. ते स्वतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहेत. आम्ही सगळेजण जिल्ह्यामध्ये आढावा घेतो आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे आणि पीक विमा योजनेचे जे कंपनी आहेत त्या कंपनीचे कार्यालय प्रत्येक तालुक्यामध्ये उघडले पाहिजे असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी आता दिलेले आहेत. लवकरच आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी झालेलं पाहायला मिळेल आणि शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही भूमिका शिवसेना आणि भाजपची सगळ्या मंडळींची आमची आहे. नहीं, अनाज का अगर घोटाला हुआ है, मेरे पास कोई कंप्लेंट करता है तो क्या करता है तो उसको अवश्य जांच उसको हो जाएगी. मेगा अनाज घोटाळा म्हणून एक मोठा एसपीने माझ्या काढला आहे आणि त्याच्यामध्ये आपले निवासी उपजिल्हाधिकारी देखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. नाही, मोठमोठे व्यापारी अडकलेले. याबाबतची सगळी माहिती मी माझ्या मागून घेईन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी करेन. राज्य पातळीचा विषय आहे. प्रत्येक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वारंवार काँग्रेस पक्षाच्या वतीनं आगळीक केल्या जाते. खरं म्हणजे विष्णुपुरी धरण काय आज बांधलेलं नाही. गेल्या 35 वर्षापासून विष्णुपुरी धरण आहे. त्याच्यापूर्वीसुद्धा पाण्याच्या 4 पाळ्या या विष्णुपुरी धरणातून देण्यात येत होत्या. क्षमतासुद्धा तेवढीच आहे. मध्यंतरी काँग्रेसने पूर्णपणे आरक्षण टाकलं, पाण्याच्या पाळ्या बंद केल्या होत्या. माझ्या कारकिर्दीमध्ये त्या चालू झाल्या. यावेळी शेतकऱ्यांना विनंती केली, फक्त 2 पाण्याच्या पाळ्या दिल्या. परंतु शहरामध्ये असं दाखवलं आहे की शेतकऱ्यांना पाण्याच्या पाळ्या दिल्या म्हणून शहरामध्ये टंचाई निर्माण झाली. असा कुठलाही प्रकार नाही. जाणीवपूर्वक महानगरपालिकेने ही कृत्रिम टंचाई निर्माण केलेली आहे. त्यांनी मागणी केल्यानंतर सिद्धेश्वर धरणामधनं सुद्धा हिंगोली जिल्ह्यातनं तिथल्या लोकप्रतिनिधींना विनंती केली, तिथूनसुद्धा पाणी सोडण्यात आलं. त्याचबरोबर डिग्रस बंधाऱ्यामधनं 15 दलगमी पाणी सोडण्यात आलं. परंतु महानगरपालिकेचं कुठलंही नियोजन नसल्यामुळं नांदेड शहरामध्ये 4-4 दिवस 8-8 दिवस पाणी आलं नाही. हा पूर्णपणे दोष नांदेड वाघाळा महानगरपालिकेचा. प्रशासनावर तुमचा दबाव निर्माण झाला आणि त्या दबावापोटी प्रशासनाचं नियोजन चुकलं अशा प्रकारचा आरोप DP सावंत यांनी केला. नाही, DP सावंतांकडे आरोप करण्याशिवाय आता दुसरं काही राहिलेलं नाही. तुम्ही ग्रामीण भागातल्या जर DP काढून टाकत असाल तर तिथल्या शेतकऱ्यांनी, तिथल्या लोकांनी जगायचं कसं? तिथल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कशामध्ये करायचा? तिथल्या ज्या आमच्या गृहिणी स्वयंपाक कसा करायचा? पूर्णपणे DP बंद करा अशा पद्धतीची मागणी जर DP सावंतांची असेल तर दक्षिण नांदेड भागातील तुम्हाला सांगतो शेतकरी असतील, राहणारी लोक असतील, ही DPंना कधी माफ करणार नाहीत. नांदेड जनतेला हवालदिल करण्याचं काम काँग्रेसने DP सावंतांनी केलेलं आहे. कारण नांदेड दक्षिणमध्ये ट्रान्सफॉर्मर या उन्हाळ्यामध्ये काढण्यात आले. मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गैरसोय झाली. पिण्याच्या पाण्याचे सुद्धा ट्रान्सफॉर्मर यांनी बंद केले. त्यामुळे लोकांची गैरसोय झालेली आहे आणि फक्त केवळ शिवसेनेचा आमदार तिथला आहे म्हणून जाणीवपूर्वक त्या भागातले ट्रान्सफॉर्मर यांनी काढायला लावण्याचं काम केलं होतं आणि लोकांना सुविधा मिळावी यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्याच्यामुळं ट्रान्सफॉर्मर राहिले पाहिजे, लोकांना पाणी मिळालं पाहिजे, हे म्हणणं काही गैर नाही आहे. आणि नांदेड शहराची एवढी मोठी सत्ता दिली असताना सुद्धा जर पाणी देऊ शकत नसाल तर तुम्ही त्या सत्तेवर राहण्यासाठी लायक नाही.